हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आता वहिनी आणि मी डान्सची सुरुवात केली। तर आपल्या सई अंशूने केली होती डान्सची सुरुवात। तर या व्हिडिओची सुरुवात आम्ही दोघी करतोय। तर दोघींच्या साड्यांना खूपच कमेंट आल्या, सगळ्या ताईंना खूपच जास्त साड्या आवडल्या। आणि चला आता मंगळगौरीच्या डान्सवरती आम्ही डान्स करतोय। सगळ्यांनी खूप डान्स केले, पण आम्हाला म्हणजे प्रॅक्टिस करायची होती, पण वेळ अभावी आमची प्रॅक्टिस काही झाली नाही। तर आम्हाला जसं जमेल तसं केलेलं आहे। तर कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर टीव्हीवरती गाणे लावले होते, कोणाचीच प्रॅक्टिस झालेली नव्हती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे। तर टीव्ही बघूनच आम्ही करत होतो मग तसे मंगळागौरीचे डान्स, आणि सगळ्यांनी फुगड्या खेळल्या, खूप धमाल केली। तर तुम्ही व्हिडिओ बघून पुढे मामा मामीचा डान्स बघून तर तुम्ही खूपच हसाल। तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। गौरी आता खेळा ना फुगड्या। आता दुसरी या ना कोणतरी जोडी फुगडी खेळायला, या ना काकू फुगडी खेळत राहा। तुम्ही दोघे सारखा
तर मम्मीने त्या पण बोलल्या आम्ही ह्याच गाण्यावर करतो डान्स बघून, असं कोणाचीच तयारी नव्हती पण या सगळ्यांनी खूप छान मस्त डान्स केला। मजा आली ना बघून तुम्हालाही। घरामध्ये सगळीकडे असा हसण्याचा आवाज येत होता आणि सगळेच खूप आनंदी होते। ह्यावेळेचा मंगळागौरीचा कार्यक्रम खूप छान झाला, कारण ह्यावेळेस पप्पा पण होते सुट्टीवरती आलेले, पप्पा पण कार्यक्रमामध्ये होते, सगळ्यांची पाहुण्यांची भेट झाली पप्पांचीही। आणि खरंच म्हणजे घरातलं वातावरण खूप छान होतं, कारण म्हणजे आता 1-2 वर्षापासून पप्पांना कार्यक्रमात येत नव्हतं, कारण पप्पांना सौरभ भाऊच्या लग्नात सुट्टी भेटली, त्यानंतर दिवाळीत घ्यायचे, तर मंगळागौरीत सुट्टीच भेटत नव्हती। पण ह्यावेळेस सुट्टी भेटली, देवीचीच कृपा, आणि पप्पाही कार्यक्रमामध्ये होते, त्यामुळे घरामध्ये म्हणजे सगळी फॅमिली आणि सगळेजण एकत्र होतो ना, त्यामुळे तयारीही भरपूर तयारी करायची होती, तर ही तयारीला पप्पा पण होते आणि पप्पांनाही छान वाटलं की सगळ्यांची भेट झाली आणि कार्यक्रमात पप्पा होते, तर खूप आनंदाचं वातावरण होतं। तर मामीकडे सगळ्यांना मामींच्या नंदांसोबत फुगड्या खेळत होत्या, डान्स करत होत्या। हे बघा किती आम्ही हसत होतो, खूपच वातावरण ते वेगळंच होऊन गेलं होतं। आणि आजी पण थोडीशी फुगडी खेळली। म्हणतात ना, लेक घरी असली की थोडंसं म्हणजे असं आनंदाचं वातावरण असतं। मुली घरामध्ये असल्या की असं हसण्याचा आवाज, म्हणजे हास्य आनंद सगळं काही असतं। तर आपल्या गौऱ्या घरी आल्या म्हणजे त्या माहेरीच आल्या, त्या आल्याने बघा किती वातावरण बदलून गेलं ना। तर मुलगी घरात असली की घर भरल्यासारखं असतं, तसंच आपल्या गौऱ्या माहेरी येतात 3 दिवस, आणि तर घरामध्ये सगळे पाहुणे वगैरे सगळे असतात, त्यामुळे घर एकदम असं भरतं आणि एक आनंदाचं वातावरण तयार होतं। तर आता पुढचेही डान्स बघा, काही शॉर्ट म्हणजे रील शूट करण्यासाठी काही उभे व्हिडिओ काढलेले, त्यामुळे तुम्हाला ते उभे व्हिडिओ येतील। आणि आम्ही इथे टीव्हीवरती गाणं लावलं होतं, ह्या गाण्यावरतीही आम्ही डान्स केला सगळ्यांनी, खूप छान झाला, तर बघत राहा।
तर आता मामा मामीचा डान्स बघा खूप छान झाला। तर मंगळागौरीच्या गाण्यांवर सगळ्याच बायकांनी आम्ही सगळ्यांनी डान्स केले, फुगड्या खेळल्या, पण त्यानंतर ना आम्ही थोडेसे डीजे सॉन्ग लावले होते तर डान्स करण्यासाठी। तर काही ताई म्हणजे काही बोलतील असं, तर थोडंसं चालतं कार्यक्रमामध्ये। तर मग म्हटले मंगळागौरीवरती आम्ही खूप डान्स वगैरे केले, त्यानंतर थोडे डीजे सॉन्ग लावून मग सौरभ भाऊ, पप्पा, मामा ते पण सहभागी झाले, तेही त्यांनीही थोडासा डान्स केला। तर हो
तर बघितलं ना किती मस्त सगळे आनंदात होते, किती उत्साहात नाचत होते आणि सगळ्यांचा आनंद एक तो वेगळाच होता। त्या दिवशी सगळेजण एकत्र मस्त डान्स करताय। माझ्या बहिणी सई, अंशू त्याही खूप खुश होत्या। तर कसा वाटतोय व्हिडिओ, आवडतोय ना? तर सगळी फॅमिली खूपच डान्स सगळ्यांनी खूपच नाचले आणि आता पुन्हा ना तर सुवर्णमावशी आली होती, मग सगळे पुन्हा फुगड्या खेळत आहे। तर ती पहिले ना पूजाच्या घरी गेली होती, कारण तिथे पण आहे ना मंगळागौरीचे कार्यक्रम आणि डान्स वगैरे पण होते। मग जरा वेळ तिथे गेली, त्यानंतर मग इकडे आली। इकडे आल्यानंतर सगळ्यांसोबत मस्त फुगडे खेळली। आम्ही सगळे खूप फुगडे खेळलो। फुगडे खेळायला कोणाला कोणाला आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा। मला तर फार जास्त आवडतं आणि ते पण असं फास्टमध्ये खेळायला खूप आवडतं। चौघींच्या फुगडीमध्ये एवढं जमत नाही, पण मग चला थोडं थोडं असं करतो आणि असं दोघींमध्ये तर फास्ट फुगडे खेळायला आवडते। आता मंगळागौरीचे गाणे लावलेले होते आणि त्या गाण्यांवरती मस्त असं आहे ना आम्ही सगळेजण फुगडीचा आनंद लुटत होतो। खूप आनंद लुटला। तर हे 3 दिवस असं वाटत होतं संपूच नाही आणि तुम्हालाही असं वाटतंय ना, बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की व्हिडिओ संपूच नाही असं वाटतं। तर व्हिडिओ खूप म्हणजे मी सगळे काही शेअर केलेले, म्हणजे मला जेवढं शूट घेता आलं ना तेवढं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि सगळ्या ताईंनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे। सगळ्याच व्हिडिओंना खूप छान छान मस्त कमेंट आहे। तर तुमचं प्रेम, तुमचा प्रतिसाद, तुमचा आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीमागे असू द्या आणि तुमच्याच प्रेमामुळे मी इथपर्यंत पोहोचली आहे। आणि मंगळागौरी बसायच्या आदल्या दिवशी का 2 दिवस आधीच माझे 30,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले। तरी मला बऱ्याच ताईंनी कमेंट पण केलेल्या होत्या, 30K बद्दल कॉंग्रॅच्युलेशन केलेलं होतं। सगळ्या ताईंचे धन्यवाद आणि जे काही आहे ते तुमच्याचमुळे आहे आणि इथपर्यंत पोहोचली आहे। आणि आपल्या लाडकी सई अंशूलाही खूप साऱ्या कमेंट होत्या दोघींचे डान्स बघून आणि दोघी बघा ना किती एनर्जी आहे, दिवसभर पण झोपलेल्या नाही आहे बघा ह्या। सकाळी उठल्यापासून दिवसभर झोपलेल्या नाही आहे आणि रात्री 12-1 वाजेपर्यंत जाग्या होत्या। आम्ही जोपर्यंत जागू ना तोपर्यंत त्या पण जाग्या होत्या आणि माझ्या बहिणींसोबत मस्त फुगडी खेळली आणि सगळ्यांसोबत फुगडी खेळायला खूप मजा येते। दाखवला ना
इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.